राज्यासह देशभरात उष्णतेची लाट भीषण स्वरूप धारण करत असून सूर्याच्या प्रखर तडाख्याने जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. सोमवारी अकोल्यात तब्बल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विशेष म्हणजे राजस्थानसारख्या पारंपरिक उष्ण भागांनाही मागे टाकत महाराष्ट्राने तापमानाचा उच्चांक गाठला. उष्णतेच्या या प्रकोपामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून महाराष्ट्रात 2 आणि ओडिसात 2 अशा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याचा तर अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तसेच ओडिसात जनगणनेच्या कामावर असलेल्या 2 शिक्षकांचा दुर्दैवी अंत झाला. विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत असून अकोला आणि अमरावती येथे सलग दुसऱ्या दिवशी तापमान 46 अंशाच्या पुढे नोंदवले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पारा 43 अंशावर पोहोचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दुपारच्या वेळेत अनेक शहरांमध्ये रस्ते ओस पडले असून अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये तापमान तुलनेने 36.3 अंश सेल्सिअस तरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. दिवसभर घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले असून सायंकाळनंतर काहीसा दिलासा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.